जैतापूर प्रकल्प मार्गी लावण्याच्या मोदी सरकारच्या भूमिकेमुळे कोकणात पुन्हा एकदा जैतापूर प्रश्न धुमसू लागलाय। भाजप जर हा प्रकल्प रद्द करत नसेल तर मग सेनेने खोटं आश्वासन देत जनतेची मतं का मिळवली असा सवाल माजी खासदार निलेश राणे यांनी केलाय। त्यामुळे येत्या 10 दिवसात सेनेने आपली भूमिका स्पष्ट करावी असं आव्हान देखील त्यांनी दिलंय। त्यामुळे भाजपच्या या आडमुठी धोरणामुळे कोंडीत सापडलेल्या सेनेला याचं उत्तर नक्कीच द्यावं लागेल। पाहूयात त्याबद्दलचा एक स्पेशल रिपोर्ट। विधानसभेच्या पार्श्वभूमीवर जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पावरून सेना आणि भाजपला कोंडीत पकडण्यासाठी कोकणातून मोर्चे बांधणीला सुरुवात झाली आहे। जैतापूर मुद्द्यावरून 10 दिवसात भूमिका जाहीर करण्याचं माजी खासदार निलेश राणे यांच्या आव्हानामुळे पुन्हा कोकणात सेना आणि काँग्रेस समोरासमोर उभे ठाकलेत। सेनेनं भूमिका स्पष्ट करण्याच्या आव्हानाला शिवसेनेचे आमदार राजन साळवी यांनी सडेतोड उत्तर देत प्रकल्प रद्द करणार असा इशारा दिलाय। तर प्रकल्पाला समर्थन करणाऱ्या भाजपची भूमिका डोळ्यासमोर ठेवत एनसीपीनं भाजपला या मुद्द्यावरून घेरण्याचा प्रयत्न सुरू केलाय। यावरून तुम्हाला कळेल ताकद आहे का दोघाची, इथल्या कोणाची नेत्यांची। जैतापूर प्रोजेक्ट चालू राहील, कोणी बंद करू नये। शिवसेनेची काय लुटूपुटू, इथे त्यांनी खांद्यावरला हात काढला का हे पडणार काय शिवसेनेत आहे? जो काय खासदाराला 2 शब्द बोलणार का? तो कुठल्या भाषेत बोलणार मला सांगा? नारायण राणे यांच्या याच विधानानंतर जैतापूरचा मुद्दा आणखीनच पेटण्याची चिन्ह आहेत। जैतापूरचा मुद्दा पुढे करत नारायण राणे यांनी सेनेला पुन्हा टार्गेट केलंय। यात भर म्हणजे लोकसभा निवडणुकीतल्या पराभवानंतर पहिल्यांदाच माजी खासदार निलेश राणे यांनी थेट सेनेला 10 दिवसाचं अल्टिमेटम दिलाय आणि जैतापूरच्या मुद्द्यावर सेनेला आपली भूमिका जाहीर करण्याचं आव्हान दिलं। ज्या लोकांनी दिशाभूल केली त्यांच्याकडून स्पष्टीकरण येणं गरजेचं आहे का नाही? ज्या माणसांनी तुम्हाला मतदान केलं हे विचार करून की उद्या प्रकल्प तुम्ही विरोध करताय, तो आमदार काय बोलतो त्याला महत्व नाही हो। तुमचे पंतप्रधान काय म्हणतात त्याचं तुम्ही काय करणार, त्याचा खुलासा करा। पुढची भूमिका आम्ही मांडू आणि जर तुम्ही मांडली नाही पुढच्या 10 दिवसात आम्ही आमची भूमिका मांडू। विधानसभा डोळ्यासमोर ठेवून कोकणात पुन्हा एकदा जैतापूरच्या मुद्द्यावरून राजकीय रान पेटण्याची चिन्ह आहेत। शिवसेनेला थेट राणे कुटुंबाकडून आव्हान दिल्यानंतर आता आरोप प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे। राणेंना आता शिवसेनेकडून प्रत्युत्तर मिळालंय। काँग्रेसची ताकद कोकणात कमी होतीये, त्यामुळे राणे हा प्रयत्न करतायत। निलेश राणे हे आणखीन किती आव्हान देऊ देत ते पेलण्याची सेनेची तयारी आहे। त्यामुळे जैतापूर प्रकल्प हा रद्द करणार आणि थोड्याच दिवसात या प्रकल्पाचं काम थांबवलं जाईल असा इशारा राजापूरचे आमदार राजन साळवी यांनी दिलाय। भाजपनं अणुऊर्जेचं समर्थन केलंय, त्यामुळे केंद्रामध्ये सत्तेत असणाऱ्या भाजपच्या या भूमिकेवरून आता राष्ट्रवादीनं भाजपला टार्गेट केलंय। पंतप्रधानांनी अणुऊर्जा प्रकल्पाचं समर्थन केलंय। लोकसभा निवडणुकीत जैतापूर प्रकल्पाविरोधात सेनेच्या आणि भाजपच्या लोकांनी भाषणबाजी केली होती। ते भाजपचे लोक आता कुठे गेले असा सवाल राष्ट्रवादीच्या नेत्यांनी उभा केलाय। मात्र त्यावर सेनेनी पक्ष कुठलाही असो शिवसेनेनं हा प्रकल्प रद्द केल्याची भूमिका जाहीर केली आहे। जैतापूरचा अणुऊर्जा प्रकल्प हा विनाशकारी आहे। त्या प्रकल्पामुळे माझा स्थानिक शेतकरी, आंबाबाद, मच्छीमार उद्ध्वस्त होणार आहे आणि म्हणून प्रकल्प रद्द झाला पाहिजे ही भूमिका पहिल्या दिवसापासून आहे आणि प्रकल्प रद्द होईपर्यंत राहणारच ही भूमिका आमची ठाम आहे। ते मतं मांडली असतील तर त्यांची मतं असतील, पण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांनी मोदी साहेबांबरोबर चर्चा केल्याप्रमाणे हा प्रकल्प रद्द करणार म्हणजे करणारच। लोकसभेत जैतापूरच्या मुद्द्यावरून शिवसेनेनी काँग्रेसची 4,500 पेक्षा जास्त मतं आपल्या पदरात पाडली। जैतापूर प्रकल्प मार्गी लावण्याच्या मोदी सरकारच्या भूमिकेमुळे कोकणात पुन्हा एकदा जैतापूरचा प्रश्न धुसमुसू लागलाय। जैतापूरच्या मुद्द्यावरून सेनेच्या ढालीवर काँग्रेसचा वर्मी घाव सेनेला चांगला झुंबलाय। मात्र अणुऊर्जेला समर्थन करत भाजपनं शिवसेनेची कोंडी केली आहे। त्याचाच फायदा आता इतर राजकीय पक्ष घेत शिवसेनेला घेरण्याचा प्रयत्न केला जातोय। अमोल कलेसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, रत्नागिरी।